मद्य हे अन्नाप्रमाणेच आहे. काय सांगता? मद्य, मदिरा, दारू, वाईन, बियर, व्हिस्की, रम, जिन, ब्रँडी, शॅम्पेन हे सगळं अन्नाप्रमाणेच आहे. किंतु मद्यम स्वभावेन यथैवान्नं तथा स्मृतम् अयुक्तियुक्तं रोगाय युक्तियुक्तं यथामृतम्. चरकसंहितेमध्ये वरील श्लोक येतो. त्याचा अर्थ मद्य हे स्वभावाने अन्नाप्रमाणेच आहे असे सांगितलेले आहे. स्वभावाने याचा अर्थ योग्य पद्धतीने न घेतल्यास अन्न आणि मद्य हे दोन्हीही रोगकारकच आहेत आणि योग्य पद्धतीने घेतल्यास सेवन केल्यास अन्न आणि मद्य हे दोन्हीही अमृतासमान आहेत. जसं की रोज आपण साधारणतः 2 ते 3 पोळ्या, वाटीभर भात, वाटीभर भाजी, वाटीभर वरण किंवा आमटी असं जेवण जेवतो. तर हे अन्न योग्य पद्धतीने घेतलेले अन्न आहे. ते पचवण्याची क्षमता आपल्या शरीरामध्ये असते. पण याऐवजी अन्नच समजा एकदम 10-20 पोळ्या, 10 वाटी भात, 10 वाटी भाजी, 10 वाटी वरण किंवा आमटी असं जेवण जेवलो तर ते अन्न पचणे शक्यच नाही. कदाचित त्यामुळे अजीर्ण होऊन काही मोठा आजार किंवा कदाचित मृत्यूसुद्धा होऊ शकेल. जसे हे अन्नाबाबत आहे तसेच मद्याबाबतसुद्धा आहे. मद्य हे अल्पस्वल्प अत्यल्प प्रमाणात आपल्यासाठी कोणते योग्य आहे त्यावेळचा ऋतू आणि त्यावेळचे आपले वय यानुसार याचा व्यवस्थित विचार करून घेतले असता ते आहाराप्रमाणेच अनेकदा आरोग्यकारक लाभ करून देते. अनेक प्रथितयश गायक आणि सैन्यातील काही जण नियमितपणे मद्यसेवन करतातच. त्यातल्या त्यात आज मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या मद्यांमधील बियर, शॅम्पेन आणि वाईन यातील अल्कोहोलचं प्रमाण हे तुलनेनं कमी आहे. म्हणजे साधारण 4 ते 8% किंवा जास्तीत जास्त 16%. आयुर्वेदामध्ये औषध स्वरूपात आज मार्केटमध्ये उपलब्ध असणारी बहुतांश आसव आणि अरिष्ट या स्वरूपातील मद्यप्रधान औषधं ही 9 ते 12% इतके अल्कोहोल असणारी असतात. तसे त्यावर छापलेले असते. या आसव अरिष्टांमधील द्राक्षासव, द्राक्षारिष्ट, मृद्विकारिष्ट, दशमूलारिष्ट, सारस्वतारिष्ट, सारीवासव, चंदनासव, ओशीरासव, अरविंदासव, अश्वगंधारिष्ट या आसव अरिष्टांची चव ही ठीकठाक असते, गोड ते तुरट कडवट अशी. पण अन्य आसव अरिष्टांची चव मात्र खूपच कडवट तुरट असते. अर्थात बियर, शॅम्पेन, वाईन यांच्या तुलनेत बरं का. या आसव अरिष्टांची किंमतही तशी पाहता सहज परवडणारी नसते. परंतु कमीत कमी या आसव अरिष्टांची औषधी उपयुक्तता ही अधिक असते आणि त्यांचे शरीर हानिकारक किंवा आरोग्यनाशक दुष्परिणाम अत्यल्प असतात किंवा खरं तर नसतातच. परदेशात विशेषतः युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मद्यसेवन अगदी सर्रास केले जातेच. जर्मनीमध्ये तर पाण्याइतकेच बियर सेवन करण्याचे प्रमाण प्रचंड आहे. परंतु त्याचं कारण असं आहे की या सर्व प्रदेशांमध्ये त्यांच्या भौगोलिक स्थानामुळे, म्हणजेच हे सर्व प्रदेश एकतर उत्तर किंवा दक्षिण ध्रुवाच्या जवळपास असल्यामुळे तेथील वातावरण वर्षातील बहुतांश काळ अतिशय थंड असते. जसे आपल्याकडे काश्मीर, हिमाचल प्रदेश येथे असते तसे. त्यामुळे अशा प्रदेशांमध्ये उष्ण अशा मद्यसेवनाने फारसे दुष्परिणाम संभवत नाहीत. किंबहुना वातावरणाशी सामना करायला थोडाफार त्याचा उपयोगच होतो. याच अतिथंड वातावरण असण्याच्या कारणामुळेच या सर्व प्रदेशांमध्ये मद्यसेवनाच्या बरोबरीनेच 3 पीस सूट, सॉक्स, बूट, गळ्यात टाय, सिगरेट, घरामध्ये जमिनीवर लाकडी फळ्या म्हणजे वुडन फ्लोअर, घरामध्ये फायरप्लेस म्हणजे सतत आगीची धुनी जळत असणे पूर्वीच्या काळी, टेबल, खुर्ची, हातमोजे, काटा, चमचा, सुरीने जेवण आणि भारतीय मसाला पदार्थांविषयी अतिशय प्रेम असणे या सर्व बाबी प्रकर्षाने दिसून येतात. कारण या सर्वच्या सर्व बाबी तेथील माणसांचे
अत्यंत थंड अशा तापमानापासून संरक्षण करणाऱ्या आहेत. तसे थंड वातावरण बहुतांश भारतीय प्रदेशात नसतेच. अपवाद उत्तर भारतातील हिमाचल प्रदेशाच्या हिमालय पर्वताजवळचा भाग. प्रायः वर्षभर भारतातील तापमान हे 30 ते 40 डिग्री अंश या दरम्यान असते. त्यामुळे युरोपियन, अमेरिकन, ऑस्ट्रेलियन माणसांप्रमाणे मद्य, सिगारेट, 3 पीस सूट असे थंडी निवारण करणारे उपाय येथे तितकेसे आवश्यक नाहीत. तरीही आपल्या मराठी माणसांच्या लग्नामध्ये 3 पीस सूट, सॉक्स, बूट घालून भर मार्च एप्रिलच्या विवाहाच्या मुहूर्ताच्या वेळी लाजाहोम करण्यासाठी अग्नीसमोर बसलेले लोक पाहिले की मला खूप हसायला येतं. असो, युरोपियन, अमेरिकन माणसांच्या शिस्त, उद्योगप्रियता, देशप्रेम, शास्त्रनिष्ठा, बुद्धिमत्ता या सद्गुणांचे अनुकरण आपण भारतीयांनी करणे आवश्यक असताना फक्त त्यांच्याकडील मद्य, सिगारेट अशा त्यांच्यासाठी आवश्यक परंतु आपल्याकडे मात्र दुर्गुणच ठरणाऱ्या सवयींचं अंधानुकरण करणे हे अत्यंत घातक आणि निंदनीय आहे. बियर, शॅम्पेन, वाईन किंवा आसव अरिष्ट यांच्या तुलनेत आज समाजामध्ये ज्याचं आधिक्याने सेवन केलं जातं ती मद्ये म्हणजे व्हिस्की, व्होडका, रम, जीन, ब्रँडी आणि काहीशा कनिष्ठ आर्थिक स्तरांमध्ये सेवन केल्या जाणाऱ्या देशी दारू आणि त्याहून निम्न आर्थिक स्तरांमध्ये सेवन केल्या जाणाऱ्या हातभट्टी, फेणी यातील अल्कोहोल पर्सेंटेज हे 30 ते 50% क्वचित 95% जाऊ शकते. त्यामुळे ही मद्ये बियर, वाईन किंवा आसव अरिष्ट यांच्याप्रमाणे आहारीय मद्य नसून त्यांना अल्कोहोल न म्हणता स्पिरिट असे म्हटले जाते, कारण ती पेट घेऊ शकतात. दीज आर इन्फ्लेमेबल. त्यामुळेच असे अत्यधिक अल्कोहोल पर्सेंटेज म्हणजे 40 ते 95% असलेली मद्ये किंवा स्पिरिट्स ही निश्चितपणे शरीरहानिकारक, आरोग्यनाशक आणि क्वचित मृत्यूकारकसुद्धा असतात. मद्याचा प्रमाणतः किंवा वारंवारिता म्हणजे क्वांटिटी आणि फ्रिक्वेन्सी या प्रकारे अतिरेक झाला तर हेच मद्य अनेक मोठे आजार किंवा मृत्यू यासाठी कारणीभूत ठरते. प्राणभृताम अन्नम तद अयुक्त्या निहंत्यसून विषम प्राणहरम तच्च युक्तियुक्तम रसायनम. जसे अन्न हे सर्वच सजीवांसाठी, प्राण्यांसाठी साक्षात प्राण म्हणजे जीवनच आहे, परंतु तेच अन्न योग्य पद्धतीने न घेतल्यास ते प्राणघातक होऊ शकते. अन्न हे मात्रा व वारंवारिता म्हणजे क्वांटिटी आणि फ्रिक्वेन्सी यानुसार चुकीच्या पद्धतीने घेतल्यास विषसमान प्राणहारक आणि तेच अन्न योग्य पद्धतीने घेतल्यास साक्षात आरोग्य वाढवणारे रसायन ठरू शकते. किंवा विषसुद्धा योग्य पद्धतीने घेतले तर प्राणरक्षक आणि रसायन ठरू शकते आणि चुकीच्या पद्धतीने घेतले असता निश्चितच प्राणहारक, मृत्यूकारक असते असाही वरील श्लोकाचा अर्थ होतो. मद्यम न पेयम, पेयम वा स्वल्पम सुबहुवारी वा. म्हणजे काय? मद्यम न पेयम, मद्य खरं तर पिऊच नये. पेयम वा स्वल्पम, पण अगदी प्यायचंच झालं तर ते सुअल्प म्हणजे खूपच कमी प्रमाणात आणि खूपच कमी वेळा, क्वांटिटी आणि फ्रिक्वेन्सी या दोन्ही दृष्टीने कमी म्हणजे जेवढे कमीत कमी पिणे शक्य आहे त्याहीपेक्षा ते कमी प्यावं म्हणजे पेयम वा स्वल्पम. किंवा मग पेयम सुबहुवारी वा. सु म्हणजे चांगलं, बहु म्हणजे पुष्कळ, वारी म्हणजे पाणी मिसळून मद्य प्यावं, अर्थात शक्य होईल तितकं ते डायल्यूट करून प्यावं. हे त्यातल्या त्यात बरं, दगडापेक्षा वीट मऊ. पुढील 2 श्लोक म्हणजे 4 ओळी अतिशय रोमॅन्टिक आहेत, शृंगारिक. या श्रीमद वाग्भटाचार्य यांनी अष्टांग हृदय या ग्रंथात सूत्रस्थानामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये ऋतुचर्या सांगताना वसंत ऋतूतील वागणूक, विहार कशी असावी ते सांगताना लिहिलेले आहेत. वाग्भट हे आचार्य शास्त्रज्ञ होते, तसेच ते अतिशय जिवंत, चैतन्यमय, रसिक, खरं तर रंगेल असे कवीसुद्धा होते. पहा हे पुढील काही श्लोक. सहकार रसोन्मिश्रान आस्वाद्य प्रिययार्पितान
प्रियास्य संगसुरभीन् प्रिया नेत्रोत्पलांकितान् सौमनस्य कृतो हृद्यान् वयस्य सहित पिबेत निर्गदानासवारिष्ट सिधुमार्ध्विक माधवान. म्हणजे काय तर मद्य पिताना त्याच्यामध्ये सहकार रस उन्मिश्र करावा. म्हणजे सहकार याचा अर्थ आंब्याचा रस त्यात थोड्या प्रमाणात मिसळावा. वसंत ऋतूमध्ये आंबे येतात म्हणून. त्यानंतर आस्वाद्य प्रियया अर्पितान म्हणजे तुमच्या प्रिय सखीने त्या आमरसयुक्त मद्याचा थोडासा स्वाद घेऊन थोडंसं चाखून तिने ते तुम्हाला प्रेमाने परत दिलेलं असावं. प्रिया आस्य संग सुरभीन असं करत असताना तुमच्या प्रिय सखीच्या तोंडाच्या संपर्कामुळे त्या मद्याला एक वेगळाच सुगंध येऊ लागलेला असतो. प्रिया नेत्रोत्पलांकितान तुमच्या प्रिय सखीच्या नेत्र उत्पलांनी म्हणजे डोळेरूपी कमलांनी नयनकमलांनी ते मद्य अंकित झालेलं आहे म्हणजे चिन्हित झालेलं आहे, मार्क केलेलं आहे किंवा जिंकलेलं आहे. असं ते मद्य सौमनस्य कृतो तुमचं मन अशा या सर्व गोष्टींमुळे प्रसन्न झालेलं असताना चांगलं झालेलं असताना हृद्यान म्हणजे तुम्हाला आवडणाऱ्या अशा प्रकारच्या मद्यांचे सेवन वयस्यै सहितः वयस्क समवयस्क आपल्या वयाच्या बरोबरीच्या मित्रांच्या सोबत बसून त्याचं पान करावं, मद्यपान करावं, मद्यसेवन करावं. ही मद्य कुठली असावीत तर ती निर्गदान म्हणजे रोगकारक नसावीत. मग कुठली असावीत आसव, अरिष्ट, इक्षुरसापासून म्हणजे उसाच्या रसापासून बनणारी सिधू नावाची मद्ये किंवा मृद्विका म्हणजे काळ्या मनुकांपासून काळ्या द्राक्षांपासून बनणारं मद्य, माधव म्हणजे मधापासून बनणारं मद्य. असं या श्लोकाचा अर्थ आहे. तर हेच पुन्हा व्यवस्थित पाहूया. सहकार रसोन्मिश्रान आस्वाद्य प्रिययार्पितान मद्य पिताना त्याच्यामध्ये योग्य व पुरेशा प्रमाणात आंब्याचा रस म्हणजे त्या ऋतूत उपलब्ध असणाऱ्या शक्यतो गोड किंवा गोड आंबट फळांचा रस म्हणजे ज्यूस समप्रमाणात किंवा त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात मिसळून ते मद्य डायल्यूट करून प्यावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी ते मद्य आपल्या प्रिय सखीला थोडेसे शेअर करून आपल्यातले थोडेसे देऊन मगच तिने थोडेसे पिऊन उष्टे करून परत दिलेले मद्य आपण प्यावे. म्हणजे मेरी व्हिस्की ये मेरी ठर्री ये तू मेनू चढ गई ओ मेरी सोनिये अशी परिस्थिती. खरं तर अशा प्रकारे आपल्या प्रिय सखीच्या मुखाच्या संपर्कामुळे जे सुगंधी झालेलं आहे असं शृंगारिक सुगंधित मद्य प्यायला वाग्भटाचार्य सांगतात. म्हणजे तू जो दरिया में उतरे सारा पानी गुलाबी टल्ली टल्ली हो लहरे मछलिया भी शराबी. आपल्या प्रिय सखीच्या नेत्रकमलांनी ज्या मद्याकडे नुसतं पाहिल्यामुळे ते मद्य अधिकच प्रभावी नशील रंगतदार झालेले आहे आणि ते मद्य आपल्या प्रियेने थोडंसं चाखून आपल्याला परत दिलेलं आहे असं मद्य सेवन करावं. म्हणजे शोखियों में घोला जाए फूलों का शबाब उसमें फिर मिलाई जाए थोड़ी सी शराब होगा यूं नशा जो तैयार वो प्यार है असं काहीसं. अशा प्रकारचं मद्य आपलं मन प्रसन्न असताना आणि आपल्याला आवडत्या असलेल्या समवयस्क सन्मित्रांसोबत बसून आनंद घेत घेत प्यावे. म्हणजे मिल बैठेंगे जब तीन यार आप हम और. थोडक्यात मद्य पिताना सोबत समूह असेल तर ते अधिक रंगतदार आणि कमी धोकादायक कमी दुष्परिणामकारक होते. मद्य पिताना मद्याची निवड करताना ते 40 ते 95 अल्कोहोल पर्सेंटेज म्हणजे व्हिस्की, रम, व्होडका, जीन, ब्रँडी अशा स्वरूपाचे असू नये. ते शक्यतो 12% किंवा त्याहीपेक्षा कमी म्हणजे 4 ते 9% इतके अल्कोहोल असलेले म्हणजे वाईन किंवा बियर या स्वरूपातील असावे. आणि शिवाय फळांचे रस म्हणजे ज्यूस किंवा पाणी किंवा सोडा असे त्या मद्यामध्ये मिसळून अजूनच डायल्यूट केलेले कमी कॉन्सन्ट्रेशन असणारे मद्य प्यावे. मद्य हे योग्य प्रकारे पिले तर ज्यांना निद्रा येत नाही आणि ज्यांना खूप जास्त निद्रा येते अशा दोघांनाही ते लाभदायक असते. शिवाय जे अत्यंत स्थूल आहेत किंवा अत्यंत कृश आहेत
अशा दोघांनाही मद्य हे उपयोगाचे ठरू शकते. याचबरोबरीने मद्य हे दीपनम रोचनम मद्यम तीक्ष्णोष्णम तुष्टिपुष्टिदम सस्वादुतिक्तकटुकम अम्लपाकरसंसरम सकषायम स्वरारोग्य प्रतिभावर्णकृल्लघु नष्टनिद्रातिनिद्रेभ्यो हितं पित्तासरदूषणं कृशस्थूलहितं रूक्षं सूक्ष्मं स्रोतो विशोधनं वातश्लेष्महरं युक्त्या पीतं विषवदन्यथा. मद्य हे भूक वाढवणारे, अन्नाविषयी रुची वाढवणारे, तीक्ष्ण उष्ण, मनाला तृप्ती आनंद तुष्टी देणारे, शरीराला पुष्टी देणारे, शरीराची वाढ करणारे, गोड, थोडेसे कडवट, थोडेसे तिखट, किंचितसे तुरट, परंतु शेवटी आंबट किंवा ॲसिडिक असा प्रकारचा परिणाम देणारे, तसेच पोट साफ होण्यास मदत करणारे आणि तरीही स्वर, आरोग्य, बुद्धी आणि आपल्या त्वचेचा रंग यासाठी हितकारक असते. असे मद्य लाभदायक असले तरीही ते पित्त, रक्त, उष्णता, अग्नी यांना वाढवणारे, यकृताचे आरोग्य बिघडवणारे, शरीरावर कोरडेपणाचे परिणाम दाखवणारे, शरीरातील हृदय, डोळे, किडनी, मेंदू इथल्या अत्यंत सूक्ष्म अशा वाहिन्यांपर्यंत पोहोचू शकणारे आणि शरीरातील शैत्य, थंडावा म्हणजेच वाताचे, कफाचे रोग कमी करणारे आहेत. वरील परिणाम हवेत म्हणून मद्य योग्य प्रकारे, उचित प्रकारे, अल्पमात्रेत आणि कमी वेळांना म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी असे प्यायला हवे. पण नियम न पाळता अयोग्य प्रकारे जर मद्यसेवन केले तर ते विषाप्रमाणे आरोग्यनाशक आणि मृत्यूकारकसुद्धा होऊ शकते. बुद्धिं लुंपती यद्द्रव्यम मदकारी तदुच्यते. ज्या पदार्थाच्या सेवनामुळे बुद्धीचा लोप होतो, विचार करण्याची शक्ती संपते, त्या पदार्थाला मदकारी म्हणजे मद्य असे म्हणतात. इयं भूमिरवद्यानां दौशिल्यस्येदमास्पदम एकोयं बहुमार्गाया दुर्गतेर्देशिकः परम. मद्य ही अवद्य गोष्टींची भूमी आहे. अवद्य म्हणजे निंद्य, दौशिल्य म्हणजे दुःशीलता, सुशील याच्या विरुद्ध दुःशील आणि त्याची वृत्ती म्हणजे दौशिल्य. याचं मद्य हे आस्पद म्हणजे ठिकाण, अधिष्ठान आहे. जसं सावरकरांच्या स्वातंत्र्यदेवतेच्या गीतामध्ये येतं, जयोस्तु ते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे. शिवास्पद, शिव, मंगल, उदात्त, पवित्र याचं जे आस्पद आहे, आस्पद म्हणजे अधिष्ठान, स्थान किंवा कधीकधी कारण, म्हणून आपण कौतुकास्पद, अभिमानास्पद असे शब्द वापरतो. तर दौशिल्यस्येदम आस्पदम, तर दुःशील चुकीच्या प्रकारची वागणूक करण्याची वृत्ती ज्यामुळे येते अशा गोष्टीचं अधिकरण, स्थान किंवा कारण मद्य असतं. एकोयम हे मद्य हे एकटंच बहुमार्गायाहा दुर्गतेहे, दुर्गतीचे जे अनेक मार्ग आहेत त्या सर्व मार्गांना घेऊन जाणारं देशिक. दिश इज टू पॉईंट, दिश इज टू डायरेक्ट, दिश इज टू लीड टोवर्ड्स, दिश इज टू नेव्हिगेट, दिश इज टू शो द रोड ऑफ. सो दुर्गते हे देशिकहा, दुर्गती, अधोगती, अधपतन होण्याचे जे अनेक मार्ग आहेत बहुमार्गाया, त्या मार्गांचा हा वाटाड्या, गाईड, मार्गदर्शक आहे. कोण? मद्यसेवन हा. सर्व वाईट गोष्टींचे अधिष्ठान म्हणजे मद्य. स्वतःच्या शीलाचे म्हणजे वृत्तीचे, प्रतिमेचे भंजन करणारे मद्य. अधोगती, अधपतन, दुर्गती होण्याचे जे अनेक मार्ग आहेत त्या मार्गांना पाठवणारा वाईट मार्गदर्शक म्हणजे मद्य. मद्य हे बुद्धिनाशाचे, स्मृतिनाशाचे कारण आहे आणि बुद्धिनाश आणि स्मृतिनाश हा सर्व प्रकारच्या नाशाचे कारण आहे. असे गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायाच्या शेवटी, सांख्ययोगाच्या शेवटी भगवंत म्हणतो, बुद्धिनाशात प्रणश्यती, आणि मद्य हे बुद्धीचा लोप करणारे आहे. धर्माधर्मं सुखम दुःखम अर्थानर्थम हिताहितं यदासक्तो न जानाति कथम तच्छीलयेत बुधः. ज्या मद्याच्या सेवनामुळे धर्म काय, अधर्म काय, सुख काय, दुःख काय, चांगलं काय, अनर्थकारक काय, हितकारक काय, अहितकारक काय
याचे भान सुटते, याची जाणीव ज्याच्यामुळे संपते, अशा मद्याचं शीलन म्हणजे वारंवार पुन्हा पुन्हा सेवन कोणत्याही जाणत्या, समजूतदार, बुद्धिमान, उत्तरदायी असलेल्या व्यक्तीने करू नये. अयुक्तियुक्तम अन्नम ही व्याधये मरणाय वा मध्यम त्रिवर्ग धैर्य लज्जादेरपि नाशनम. चरकाचार्यांनी जरी मद्य आणि अन्न हे स्वभावाने एकसारखे आहेत हे त्यांच्या सेवन प्रमाण याच्या दृष्टीने सांगितलेले असलं तरीही वाग्भटाचार्य मात्र त्याच्यामध्ये सारासार विचार, सदसद विवेक आपल्याला सांगतात की जरी मद्य आणि अन्न हे स्वभावाने एकसारखे असले तरी समजा अन्न तुम्ही चुकीच्या पद्धतीने सेवन केलं, अयुक्तिपूर्वक सेवन केलं, अनुचित पद्धतीने सेवन केलं तर जास्तीत जास्त काय होईल तर व्याधी किंवा मरण, रोग किंवा मृत्यू यासाठी चुकीच्या पद्धतीचे अन्न हे कारण ठरते. पण मद्य मात्र व्याधी आणि मरण याच्या बरोबरीनेच त्रिवर्ग म्हणजे तुमच्या जीवनातील 3 पुरुषार्थ, धर्म तुमचं कर्तव्य, अर्थ तुमचा पैसा, काम तुमची इच्छाशक्ती किंवा संभोगशक्ती असं म्हटलं तरी चालेल, धैर्य, संयम आणि लज्जा या सगळ्यांचा नाश करतं. म्हणजे समाजामध्ये तुम्ही निलाजरेपणाने बेशरम माणसासारखे निर्लज्जपणे वागू लागता, हे व्याधी आणि मरणापेक्षाही अधिक हानिकारक आहे. मद्य आणि अन्न यांची जरी तुलना चरकाचार्यांनी केली असली तरी चुकीच्या प्रकारे खाल्लेले अन्न हे जास्तीत जास्त रोगकारक किंवा मृत्यूकारक होऊ शकते. परंतु मद्य हे रोग आणि मरण देणारे तर आहेच, पण याशिवाय त्याच्या बरोबरीनेच धर्म, अर्थ, काम या 3ही पुरुषार्थांचा तसेच धैर्य आणि लज्जा अर्थात आपली सामाजिक प्रतिष्ठा यांचाही निश्चितपणे नाश करणारे आहे. मद्य कुणाला चढत नाही, मद्याची नशा कुणाला जास्त बाधत नाही. नातिमाद्यंती बलिनः कृताहारा महाशनाः स्निग्धा सत्ववयो युक्ता मद्यनित्यास्तदन्वयाः मेदकफाधिका मंद वातपित्ता दृढाग्नयाः. मद्य पिऊनसुद्धा त्याची बाधा किंवा नशा न चढणे किंवा मद्याचा दुष्परिणाम न होणे असे पुढील लोकांच्या बाबतीत संभवते की जे मुळातच बलवान आहेत, ज्यांनी नुकतंच पोट भरून जेवण केलेलं आहे, ज्यांची आहार घेण्याची क्षमता इतरांपेक्षा तुलनेने जास्त आहे, जे भरपूर जेवतात, जे नेहमी स्निग्ध पदार्थांचं सेवन करतात, ज्यांचं शरीर स्निग्ध आहे, ज्यांच्या शरीरात कोरडेपणा नाही, ज्यांचं बौद्धिक, वैचारिक, भावनिक स्थैर्य म्हणजे बल, स्टेबिलिटी ही चांगली आहे, जे वयाने तरुण आहेत, ज्यांना काही प्रमाणात मद्य पिण्याची नियमाने सवय आहे, ज्यांच्या घरात परंपरेने मद्य पिण्याचा प्रघात शिरस्त आहे, ज्यांची पचनक्षमता चांगली आहे, ज्यांच्या शरीरामध्ये मेद आणि कफ यांचं प्राकृत नॉर्मल प्रमाण जास्त आहे, ज्यांच्या शरीरामध्ये वात, पित्त यांचे प्रमाण कमी आहे, अशा सर्व लोकांना मद्य सहसा फारसे बाधत नाही. त्यांना मद्य तितकेसे चढत नाही. मद्य पिऊनही इतरांच्या तुलनेत त्यांना तितकी नशा येत नाही. मग मद्य कुणाला बाधतं, कुणाला नशा अधिक चढते, तर याच्या जे उलट असतात ते विपर्यये ती माद्यंती विशरब्धा कुपिताश्चये मद्येन चाम्लरूक्षेण साजीर्णे बहुना तिच. ज्यांना नशा येत नाही त्यांचं वर्णन आपण आधी ऐकलं. या विरुद्ध जे लोक असतात त्यांना आणि शिवाय जे इतरांवर खूप पटकन विश्वास टाकतात, जे चटकन भावनिक होतात, हळवे असतात, जे खूप रागावलेले, चिडलेले असतात, ज्यांचं अन्नपचन अजून व्हायचं असतं, जे खूप वेळा किंवा खूप मोठ्या प्रमाणात खूप स्ट्रॉंग मद्य पितात, त्यांना मात्र मद्य खूप अधिक बाधाकारक होते. इतरांच्या तुलनेत कमी मद्य पिऊनही खूप जास्त नशा येते. त्यांचे सामाजिक वर्तन बिघडू शकते. त्यांचे स्वतःवरचे नियंत्रण जाऊ शकते. मद्ये मोहो भयं शोकः क्रोधो मृत्युश्च संश्रितः सोन्मादमदमूर्च्छाया सापस्मारापतानकाः यत्रैकस्मृतिविभ्रंशस्तत्र सर्वं असाधुवत् इत्येवं मद्यदोषज्ञा मद्यं गर्हन्ति यत्नतः सत्यमेते महादोषा मद्यस्योक्ता न संशयः अहितस्यात्तिमात्रस्य पीतस्य विधिवर्जितम्.
मद्य हे अहितकारक प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात वारंवार त्याचा शास्त्रीय आरोग्यदायक नियंत्रित सेवनविधी सोडून आणि प्रमाण सोडून पिले असता मद्यामध्ये महादोष असतात आणि हे दोष आहेतच म्हणून सुज्ञ लोक अतिशय प्रयत्नपूर्वक मद्य स्वतः टाळतात आणि इतरांनीही ते टाळावे यासाठी मद्याची निंदा करतात. मद्याच्या ठिकाणी मोह म्हणजे गोंधळ होणे, निर्णयक्षमता नसणे, भीती, शोक, नैराश्य, वैफल्य, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, क्रोध, चिडचिडेपणा, अँझायटी, इरिटेबिलिटी, मृत्यू, वेडपटपणा, स्मृतिनाश, बेशुद्धी, अंगाला झटके येणे, मसलचे आणि नर्वस सिस्टीमचे नियंत्रण जाणे अशा अनेक असाधू म्हणजे वाईट गोष्टी मद्याच्या आश्रयाने राहतात. असे हे मद्याचे दोष खरं तर महादोष निश्चितपणे आहेतच. प्रेत्यचेह च यच्छ्रेयो मोक्षे च यत्परम मनस्समाधौ यत्सर्वं आयत्तं सर्वदेहिनां मद्येन मनसश्चास्य संक्षोभ क्रियते महान महामारुतवेगेन तटस्थस्येव शाखिनः मद्यप्रसंगं तं चाज्ञा महादोषं महागदं सुखम इत्यद्य गच्छन्ति रजोमोह पराजिताः मद्योपहत विज्ञाना वियुक्ताः सात्विकैर्गुणैः श्रेयोभिर्विप्रयुज्यन्ते मदान्धा मदलालसाः मद्ये मोहो भयं शोक क्रोधो मृत्युश्च संश्रितः. या जन्मात अभिप्रेत असलेले श्रेयस्कर कल्याण, या जन्मानंतर परलोकी जाताना अभिप्रेत असलेले चांगले परिणाम आणि मोक्ष मिळाल्यामुळे जे लाभू शकतं ते आत्यंतिक समाधान, हे सगळं मनुष्याच्या बाबतीत मनाची समाधी साधता येणे, मनाची आत्म्याशी एकरूपता होणे, आत्मस्थे मनसी स्थिरे यावर अवलंबून आहे. परंतु याच मनाचा म्हणजे खरं तर वास्तविकतः बुद्धीचा, विचारांचा, भावनांचा मद्यपान केल्यामुळे क्षोभ होतो, चांचल्य येते, अस्थिरता येते. जसे की खूप मोठा वारा जोराने सुटल्यानंतर एखाद्या किनाऱ्यावर किंवा बांधावर लावलेले असलेले उगवलेले झाड खूप जोरजोराने हलू लागते, तशी मनाची, विचारांची, भावनांची, बुद्धीची अस्थिरता, चंचलता मद्यपानामुळे होते. मोठ्या प्रमाणावर आणि वारंवार मद्य पिल्याने मद्याचे सर्व दोष आणि स्वतः मद्य हेच जणू एक मोठा रोग या पद्धतीने मनुष्याला बाधा होते. ज्यांच्या बुद्धीमध्ये सत्वगुणाचा लोप किंवा नाश झालेला आहे आणि रजोगुण तमोगुण वाढलेले आहेत, त्या मनुष्याला मद्य पिणे, मदांधता होणे, मद्याची सतत इच्छा, लालसा, न शमणारी इच्छा होत राहणे असे दुष्परिणाम होत राहतात. मग मद्य पिण्यातच त्याला आभासी सुख वाटत राहतं. असा मनुष्य सात्विक अशा सद्गुणांपासून आणि श्रेयस्कर अशा सामाजिक लाभांपासून वंचित राहतो. तत्र वाते हितं मद्यम प्रायः पैष्टिक गौडिकम पित्ते सांभो मधु कफे मार्दिकारिष्ट माधवम. ज्यांचे शरीर वातप्रधान आहे किंवा तत्कालीन ऋतू वातप्रधान आहे किंवा ज्यांना वातप्रधान रोग झालेले आहेत किंवा जे वातप्रधान वयात म्हणजे म्हाताऱ्या वयात आहेत, त्यांनी धान्य म्हणजे ग्रेन यांच्या पिठापासून बनलेले किंवा गुळापासून बनलेले मद्य प्यावे, जसे की बियर. ज्यांच्या शरीरामध्ये पित्तप्राधान्य, पित्तप्रधान ऋतू किंवा पित्तप्रधान रोग आहेत, त्यांनी मृद्विका म्हणजे द्राक्षापासून तयार केलेले मद्य म्हणजे वाईन हे भरपूर पाणी घालून कॉन्सन्ट्रेशन कमी करून डायल्युशन वाढवून प्यावे. आणि ज्यांच्या शरीरामध्ये कफप्राधान्य आहे, त्यांनी मधापासून बनलेले तीक्ष्ण, उष्ण, स्ट्रॉंग असे जुने मद्य पिणे हे हितकारक असते. अर्थात या सगळ्यासाठी स्वतःचा अनुभव, स्वतःचे ज्ञान, स्वतः वाचलेली माहिती यावर अवलंबून विसंबून न राहता योग्य त्या वैद्याचा, डॉक्टरचा सल्ला घ्यावा. तरीही या लेखामधली सगळ्यात शेवटची ठळक स्पष्ट अशी ओळ, व्हेरी स्ट्रॉंग, एम्फसाइज्ड, क्लिअर, बॉटम लाईन, अंडरलाईन म्हणजे मद्य पिऊ नये, मद्य पिऊच नये. मद्य पिण्याची खूपच इच्छा झाली तर मद्य हे अत्यंत कमी मात्रेत, सुअल्पम, स्वल्पम किंवा खूप जास्त पाणी घालून
सुबहुवारी म्हणजे त्याचे कॉन्सन्ट्रेशन कमी करून डायल्युशन वाढवूनच प्यावे. प्राक् पिबेत श्लेष्मिको मद्यम भुक्तस्योपरि पैत्तिकः वातिकस्तु पिबेन्मध्ये समदोषो यथेच्छया. ज्यांचे शरीर किंवा वय किंवा ऋतू किंवा रोगावस्था कफप्रधान आहे त्यांनी जेवणापूर्वी मद्य प्यावे. ज्यांचे शरीर वय ऋतू रोगावस्था पित्तप्रधान आहे त्यांनी मद्य हे भोजन झाल्यानंतर प्यावे. ज्यांचे शरीर वय ऋतू रोगावस्था वातप्रधान आहे त्यांनी मद्य हे भोजन करत असताना मध्ये मध्ये प्यावे. ज्यांचे शरीर वय ऋतू सर्व दोष समान आहेत, निरोगी स्वस्थ अशी स्थिती आहे, त्यांनी मद्य हे त्यांच्या इच्छेप्रमाणे केव्हाही प्यावे. पण स्वस्थ निरोगी अशा माणसाने मद्य पिण्याची इच्छा खरं तर करूच नये. त्यामुळे रोगी असो वा नसो आणि शास्त्र किंवा आरोग्यशास्त्र काहीही सांगत असले तरी कुणीही कधीही मद्य पिऊच नये हेच नीतिमत्तेला धरून आहे. मद्य विक्रय संधान दाना दानानी नाचरेत. मद्याची विक्री, मद्याची निर्मिती, मद्य दुसऱ्याला प्यायला देणे, आग्रह करणे, ऑफर करणे, दुसऱ्याने दिलेले ऑफर केलेले मद्य स्वतः पिणे यापैकी कोणतीही गोष्ट करूच नये असे अष्टांग हृदय सद्वृत्त येथे श्रीमद वाग्भटाचार्य सांगतात.